नमस्कार, बुक्सट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाची बुक समरी. आपण या पुस्तकामध्ये सांगितलेले आर्थिक स्वातंत्र्याचे 8 नियम शिकणार आहोत. रॉबर्ट कियोसाकी यांचे रिच डॅड पुअर डॅड हे अत्यंत गाजलेले पुस्तक आहे. यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतःच्याच गोष्टीद्वारे पैसे कमावणे, वाढवणे, सांभाळणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचे नियम सांगितले आहेत. भरपूर शिकून नोकरी करणारे आणि तरीही पैशांची चणचण जाणवणारे रॉबर्टचे वडील आणि कमी शिकलेले मात्र योग्य गुंतवणूक करून श्रीमंत झालेले रॉबर्टच्या मित्राचे वडील, या दोघांकडून रॉबर्ट काय शिकला ते या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचे 8 मुद्दे आपण नीट समजून घेऊया. जर हे नियम वापरले तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. 1. तुमच्या विचारांची दिशा बदला. एखादी वस्तू विकत घेण्याची माझी ऐपत नाही असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीत अडथळा निर्माण करता. त्याऐवजी जेव्हा तुम्ही म्हणता अमुक एक वस्तू विकत घेण्यासाठी अधिक पैसे मी कसे बरे कमावू, तेव्हा तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि तुमचा मेंदू तुमचे उत्पन्न कसे वाढेल, त्यासाठी तुम्ही काय करू शकता या दिशेने विचार करू लागतो. म्हणूनच या क्षणापासून तुमच्या मेंदूत येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मक विचारामध्ये परावर्तित करा. एखादी गोष्ट मी करू शकणार नाही हा विचार कधीच करू नका, तर त्याऐवजी अमुक एखादी गोष्ट मी कशी बरं करू शकेन याचा विचार करायला लागा. सरावाने तुम्ही स्वतःच एक पोषक दृष्टिकोन विकसित कराल हे लक्षात घ्या. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकींनीही जीवघेण्या स्पर्धेपासून लांब कसं राहायचं हे लहानपणीच जाणलं होतं. मित्राच्या वडिलांसाठी विनामूल्य काम करताना ते त्यांच्या भीतीपासून मुक्त होणं शिकले होते. तसंच मित्रासाठी आणि स्वतःसाठी अधिक पैसे कमवण्याची आकांक्षाही तेव्हाच त्यांच्या मनात रुजली होती. 2. आर्थिक साक्षर व्हा. कियोसाकी म्हणतात, बुद्धिमत्ता अडचणी सोडवते आणि धनाचे उत्पादन करते. आर्थिक बुद्धिमत्तेशिवाय मिळणारे धन हे केवळ अल्पावधीतच नष्ट होते. आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला पैशासाठी काम करायला शिकवते, पण पैसे कसे मिळवायचे, धनसंचय कसा करायचा आणि धनाचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपल्याला शिकवले जात नाही. प्रत्यक्षात आपल्याला हे सगळं शिकायला हवं. आर्थिक सक्षमता आपल्या आर्थिक स्वातंत्र्याप्रत नेते. यासाठी महागाईकडे लक्ष ठेवा आणि आपली आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य गुंतवणूक करा किंवा मालमत्ता जमा करा. ॲसेट विकत घ्या आणि लायबिलिटीज कमी करा. 3. स्वतःच्या कामावर किंबहुना स्वतःच्या कामाकडेच लक्ष केंद्रित करा. तुमच्या अंतिम ध्येयावर लक्ष केंद्रित करा, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होईल आणि त्यासाठी त्या दृष्टीनेच काम करत राहा असं रॉबर्ट कियोसाकी म्हणतो. म्हणूनच सधन होण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधत राहा. व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या संधी शोधत राहा. अधिकाधिक मालमत्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहा आणि जो पैसा कमवाल तो अशा रीतीने गुंतवा की त्यातून तुम्हाला अधिक परतावा मिळत राहील. एकंदरीत काय तर तुमचा पैसा तुमच्यासाठी वेळेला कामी आला पाहिजे. पैशासाठी तुम्ही नाही तर तुमच्यासाठी पैसा आहे हे लक्षात ठेवा. 4. जोखीम पत्करा आणि आलेल्या अनुभवातून स्मार्ट व्हा. श्रीमंत लोक जोखीम पत्करतात कारण त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अशा संधी सापडतात ज्यामुळे त्यांना कोट्याधीश होता येऊ शकेल. रॉबर्ट कियोसाकींनी सुमारे $18,000ची पहिली छोटीशी गुंतवणूक केली होती, जी त्यांना दरमहा $25 देत होती. ही रक्कम जरी फार मोठी नव्हती तरीही त्यामुळेच ते स्मार्ट तर झालेच आणि भविष्यात प्रत्येक गुंतवणुकीपाठोपाठ त्यांच्यातील स्मार्टनेस वाढला. म्हणूनच गुंतवणूक करताना विचारपूर्वक जोखीम पत्करा आणि प्रत्येक अनुभवांती अधिकाधिक सधन आणि स्मार्ट व्हा. 5. कॉर्पोरेट कर भरणीची पद्धत समजून घ्या. लेखक सांगतात, कॉर्पोरेट कंपनी आधी कमावते, खर्च करते आणि मग उरलेल्या उत्पन्नावर कर भरते. परंतु सामान्य व्यक्तींना मात्र आधी त्याच्या उत्पन्नातील काही भाग कर म्हणून भरावी लागते
आणि मग उरलेली रक्कम खर्च करता येते. ही व्यवस्था अशा प्रकारचे शोषण करणारीच आहे. मात्र हे थांबवता येऊ शकेल. हे थांबवण्यासाठी अकाउंटिंग, गुंतवणूक, शेअर बाजार आणि कायदा या 4 बाबींचे सखोल ज्ञान हवे. यामुळे तुम्ही कर परताव्याचे योग्य नियोजन करू शकाल आणि कर वाचवू शकाल, ज्यामुळे अंतिमतः तुम्ही तुमच्या संपत्तीची गुंतवणूक करून अधिक सधन होऊ शकाल. 6. पैसा शोधा. कियोसाकी म्हणतात, एक शिक्षित मन हेच श्रीमंत मन असते. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला आर्थिक बाबतीत धीटाईने पुढे न्याल तेव्हाच तुमची प्रगती होईल. श्रीमंत माणसं अडचणीतूनही स्वतःचं नशीब घडवतात आणि हेच पैशालाही लागू होतं. पैसा निर्माण करावा लागतो. आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करताना लेखक म्हणतात, बुद्धिमान लोकांच्या ज्ञानाला भांडवल समजावं, त्यांना आपल्यासह कामात सहभागी करून घ्या. तुमची ज्ञानवृद्धी झाल्याने तुमची ताकद वाढेल हे लक्षात घ्या. म्हणूनच गुंतवणुकीच्या निरनिराळ्या पर्यायांची ओळख व माहिती करून घ्या. तुमच्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यास करून गुंतवणुकीचे योग्य पर्याय देणाऱ्या सेवांचा लाभ घ्या, ज्यामुळे तुम्ही आत्मनिर्भर व्हाल आणि स्वतंत्रपणे आर्थिक व्यवहार करू शकाल. 7. जीवन फुलवण्यासाठी काम करा, पैशासाठी नाही. लेखक म्हणतात, लोक श्रीमंत होण्यासाठी केवळ एकाच तांत्रिक कौशल्यावर अवलंबून असतात. मात्र खरी जीवन कौशल्य म्हणजे परस्पर संवाद, व्यवस्थेचे वा माणसांचे व्यवस्थापन. या सर्व बाबीही पैसे कमावण्या इतक्याच किंबहुना पैसे कमावण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवाने त्याही शाळेत शिकवल्या जात नाहीत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गावर या सर्व जीवन कौशल्यांनाही तुम्ही आत्मसात केले पाहिजे. परिणामकारक संवाद आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन यामुळे तुमच्या गुंतवणूक सल्लागाराकडून योग्य आणि अर्थपूर्ण माहिती मिळवणे सहज शक्य होते हे लक्षात घ्या. 8. भावनांवर नियंत्रण ठेवा. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, मनुष्य प्राण्यामध्ये 5 लक्षणं सर्वसाधारणतः नेहमी आढळतात. भीती, दुसऱ्यांचा उपहास करणे, आळशीपणा, वाईट सवयी आणि उद्धटपणा. मात्र हे सर्व एखादी व्यक्ती कशा पद्धतीने वापरते त्याने खरा फरक पडतो. आभाळ कोसळल्यागत निराश होऊ नका आणि त्याउलट अति उत्साहाने व अति आशादायी होऊन खूप स्वप्नाळूही होऊ नका. त्याऐवजी तुमचा भावनिक तोल नेमका राखण्यासाठी प्रयत्न करा आणि आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित करा. लक्षात घ्या, एखाद्या चंचल, अप्पलपोट्या आणि वेड्यासारखे विचार करणाऱ्या मनापेक्षा सुयोग्य प्रशिक्षित मन केव्हाही उत्तमच. धन्यवाद. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे.